आज आपण बनवणार आहोत एकदम मऊ, साधी आणि सोपी खिचडी। त्यासाठी 2 कांदे, 1 टोमॅटो, 1 बटाटा, अद्रक लसूणची पेस्ट, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे सर्व कट करून घेतलेले आहे। त्याचबरोबर 2 वाटी तांदूळ, अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। त्यानंतर कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकलेले आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या आहे। त्यानंतर त्यामध्ये कांदा, बटाटा, शेंगदाणे, अद्रक लसूणची पेस्ट आणि टोमॅटो हे सर्व टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मी रोज एक नवीन आणि रोजच्या उपयोगाच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत असते। हे सर्व व्हेजिटेबल्स व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत परत एकदा फ्राय करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही चवीसाठी अर्धा चमचा मॅगी मसाला देखील टाकू शकता, तो अगदी ऑप्शनल आहे। त्यानंतर शेवटी त्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि डाळ टाकून एकदा परत हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी 2 वाटी तांदळासाठी 4 वाट्या पाणी टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या तांदळानुसार पाण्याचं प्रमाण चेंज करू शकता। नंतर त्यामध्ये शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि शेवटी कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे। गरमागरम आणि मऊ खिचडी तयार आहे। माझ्या चॅनलवर अशा अनेक सोप्या रेसिपी शेअर केल्या आहेत, त्या देखील वेळ असेल तर नक्की जाऊन चेक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया उद्या एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। थँक्यू।